सकाळी सकाळी अंड्याची पोळी होत आहे खायला. पोळीच करते ना ग, आमलेट आमलेट. हां, अंड्याचं आमलेट सकाळ सकाळ नाश्त्याला मस्तपैकी कांदा टाकून गरम गरम तयार होते आपल्यासाठी. एकच हाय फ्रेंड्स, आज आपण एकदम रेडी झालो टकाटक काम करून. आपला नाश्ता पण तयार होत आहे, मस्त गावठी आमलेट. आणि आपल्याला आज जायचं संगमेरला. संगमेरची तयारी चालू आहे, थोडंसं काम आहे. मला आश्चर्य होतं संगमेरला काम आहे, तर आपण आज जाणार आहोत. आपली बुलेट न नेता आपली एसपीशाई ना आपली पण आपलीच गाडी आहे, पण नवीन घेतली. आणि आपल्या बुलेटला आज आपण आराम करणार आहे. चला बोलूया. ही आली आपली बुलेट आणि ती आपल्याला घोड्या ए मलारी आय बोल. आता मी आलेलो आहे, थोडंसं काम होतं आमचं. निवांत शिन बसलोय. ते आमचे तिघड काम बिघड तिघ जण आहेत. आम्ही निघालो रिटर्न. संगमेरचं काम झालंय. संगमेरला करू बाय बाय टाटा. चला तर आज खाऊया समनापूरचा वडापाव. आपण आलो होतो समनापूरला. फेमस चाचा अन्सारी चाचा फेमस यांचा वडापाव घेऊन खाणार आहे. समनापूरचा प्रसिद्ध वडा, नसीब वडेवाला सेंटर. लावरे गाडीची चल.
आणि कसा स्टॉक आपला एकदम गरम गरम. पहिला स्टॉक संपलाय, हा दुसरा स्टॉक. कसं मार्केट पलटी आता गप 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 गप. दुसरा स्टॉक चालू. तो झाला रेडी. असं तयार होतो. हा आला आपला वडा गरम गरम. लागला भेटला का रे? वडापाव खाऊन पोट भरलेलं आहे आपलं एकदम. वडापाव एकदम टेस्टी होता है ना रे? टेस्टी होता ना? टेस्टी होता ना वडा? ते सांग पहिला. हा मस्त खाल्लाय आता. 4 वडे खाल्लेत आम्ही आणि आपली ट्रेन चांगली फिरलेली आता. आपण जाऊया आपल्या पुढच्या मार्गे. चला बाय बाय. असं मस्त पावसाळ्याची फील झालेली आहे रस्त्याला पाणी मारल्यामुळं. असं वाटतं की पाऊसच झालाय. एक नंबर काम आहे. मस्त थंड पाण्याची मजा घेताना आम्ही इथं सगळे असा गरमीचा मोसम झाला आहे आणि इथं आम्ही असं मस्त थंड पाण्याचा मजा घेताना इथं रस्त्यावरती. कोणाचं शेत काय माहीत नाही पण आम्ही मस्त हातपाय धुवून मस्त थंड झालं इथं. कसं काय सुशांत? गरम तर पाणी थंड आहे. मी पहिलेच हातपाय धुवून घेतलेत. मस्त एकदम थंड वाटलं असं तोंड पाणी मारल्यावरती. मस्त थंड झालं आम्ही ह्या पाण्यामध्ये. आम्ही तोंड हातपाय धुतलेत एक नंबर. आणि हा डाळिंबाचा बाग बघून मन प्रसन्न झाले. आणि आमचे मेवणे म्हणतात की असं 10 एकराचा प्लॉट लावायला पाहिजे आपण. तर आम्ही याच्याबद्दल नक्की विचार करू. एकरी 12,000. ह्या पिवशी ह्या पायपान सगळं टोटल कॉक सगळं पकडून. हा ना कमी मग जास्त नाही एवढं काही नाही. आता तुम्ही ह्याच्यात काय केलं? ह्याच्यात आतमध्ये काय टाकलंय भाऊ? मका लावली. हां
5ची मोटर चालेल 25 चालेल, पण आपण आपल्या याची ऍडजस्ट करू शकतो ना. हे कॉक्स सिस्टम आहे. हा प्रेशर आहे ना त्या पद्धतीने राहील. समजा आपल्याला टक्कर झाली पाहिजे आता हे बघा. हा दोन्हीची टक्कर झाली पाहिजे. आता म्हणजे हा एक मधला जरा कमी चालतोय. 2 इंच 5 फूट अंतर असेल. तेच ना आपण एकर क्षेत्रामध्ये हे करू शकतो. आपण बोर मारले आता तिथं. बोर काय करायचं, विहीर स्टॉक करायचं. याचं क्षेत्र आहे, याचं क्षेत्र आहे तिथे बाजूलाच. त्यात सोडते पाणी. या भेळ खायला असं गावचा बाजार शुक्रवार बाजारातून भेळ आणली मेवण्यानी. मेवण्या भेळ कशी रे? अय चव नाही ना, बार भेळ चव आहे. कोण आणली का मी? नाही राव, खरंच भेळ भारी आहे. आमच्या गावातली भेळ भारी राहते. बाहेर दुकान येतात, मस्त भेळ राहते, टेस्ट राहते. आणि इतर लोक आमचे सगळे शौकीने भेळ नेतात. आमच्या सगळ्या लोकांचा शुक्रवारच्या दिवशीचा फेवरेट आयटम काय असेल तर भेळ. मस्त कांदा मिरची मिटकी टाकून खातात लोक. सियाची मम्मी भेळ कशी भाई? 25,000 रुपये. एक नंबर ना. वा